राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। मान्सून बाबत मोठी बातमी समोर आली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं असून मान्सून दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशाच्या काही भागांमध्ये सक्रिय झालाय। मान्सून पुढील 2 ते 3 दिवसात महाराष्ट्राचा काही भाग आणि मुंबईमध्ये दाखल होणार आहे, तर लवकरच संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे। दरम्यान पुढील 4 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। पुढील 24 तासांसाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे। अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान दुसरीकडे उत्तर कोकण आणि मुंबईत देखील मान्सून पूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। मुंबईतील वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे। नुसता पाऊसच पडणार नसून वादळी वाऱ्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिलाय। या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे। राज्यामध्ये 9 ते 14 जून दरम्यान सातारा, सांगली तसेच पुणे, कोकण, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मुंबईतील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे। याशिवाय या कालावधीत धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, बीड आणि परभणी या भागात देखील मुसळधार पावसाची शक्यता असून साधारणपणे आजपासून ते 14 जून पर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे। तसेच पुढच्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। कारण सध्या राज्यामध्ये मान्सूनकरिता पोषक वातावरण तयार झाले, परंतु सध्या तरी राज्यामध्ये मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून येत आहे। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।